सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा गावोगावी शहरोशहरी विकायला येणाऱ्या रानमेव्याकडे प्रकर्षानं लक्ष जात आहे. रानावनातून मजल दर मजल करीत करवंद, जांभूळ, तुती, आळू आदी काटेरी वनस्पतींशी दोन हात करून 4 पैसे पदरी बांधता येतील या आशेनं शाहूवाडी पन्हाळा डोंगर भागातील खऱ्या अर्थानं वनवासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वस्त्यांकडे हा रानमेवा विकत असताना दिसत आहेत. करवंदाची आंबट गोड चव, जांभळाचा रसभरीत आस्वाद, काहीशी तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती, तसेच जिभेवर विरघळणारे आणि खाताना त्यातील लज्जत चाखताना डोळे मिटावयास लावणारा आळू खवय्यांना खाण्यातील स्वर्गसुख देतो यात शंका नाही. असं असलं तरी या रानमेव्याची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी दिसत नाही. करवंदाचं 10 रुपयाचं एक माप आणि देशी जांभूळ 60 रुपये पाव किलो आणि मोठ्या आकाराची जांभळं 100 रुपये पाव किलो दराने विकली जात आहेत. जांभूळ या जांभूळ आणि डोंगरची काळी मैना आता एवढाच महिना अशी साध ऐकू आल्यानंतर खाण्याची तीव्र इच्छा होते, मात्र जिभेची चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागतोय. या संदर्भात विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुबलक रानमेव्यासाठी एप्रिलमध्ये वळवाच्या सरी पडाव्या लागतात. तसेच जोरदार पाऊस डोंगरबाथ्यावर न झाल्यामुळं रानमेवा मिळवणं आणि त्यासाठी पूर्ण दिवस वाया जाणं या प्रक्रिया असतात. नैसर्गिक अधिवासात देशी वाणाची जांभळं सापडतात, पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे. करवंद तोडताना त्याचा चीक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीभोर करवंद टोपलीत घालताना खूप यातायात करावी लागते. ग्राहकांच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दराची घासाघीस सहन करून आणि प्रवासी वाहतुकीची धळ सोसून खूप कमी पैसे गाठीला राहतात, याची ग्राहक दखल देखील घेत नाहीत. आता एक वळवाचा पाऊस झालाय तरी उत्पन्न आणि विक्री याचा ताळमेळ पाहता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. सीझनमधील आंब्यांना हवा तो दर देणारे ग्राहक रानमेव्यासाठी मात्र घासाघीस करतात. हे विसंगत चित्र नैसर्गिक अधिवासातील काळ्या मैनेस लाभदायी ठरताना दिसत नाही एवढं नक्की. मराठी यस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.